वेलकम टू श्रावणीज किचन. तर आज आपण बनवत आहोत अळूच्या वड्या. त्यासाठी इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत भरपूर. पानं स्वच्छ 3 वेळा धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर पानांच्या मध्ये जे देठ असतं जाडसर ते आपण काढून घेणार आहोत. बघू शकता मी कशा प्रकारे देठ जे आहे जाडवालं ते काढून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या पानांची जी देठ आहेत मधली ते काढून घेणार आहोत. आता आपण मिक्सरमध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 अद्रकचा तुकडा, ह्याची पेस्ट करून घेणार आहोत आपण. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाव किलो बेसन घ्यायचं आहे. आता त्यात आपण पाऊण चमचा हळद, लाल तिखट 1.5 चमचा, गरम मसाला 1 चमचा, काळी मिरचीची पावडर अर्धा चमचा घ्यायची आहे, हिंग टाकून घेतला आहे, तीळ टाकून घेतले आहे आणि आपण जी पेस्ट केली होती तीही इथे टाकून घेतलेली आहे. आता इथे चिंचेचं पाणी मी घालत आहे. चिंच मी अर्धा तास भिजत ठेवली होती पाण्यामध्ये, ते मी इथे ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड केलं आहे इथे. आता सगळं आपण मसाले मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार आपण इथे पाणी ॲड करणार आहोत. एकदाच एकदम जास्त पाणी घालू नका, त्याने बॅटर अगदी पातळ होईल. आपल्याला एकदम पातळ बॅटर नको आहे, त्यामुळे आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता वडी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ इथे आपण घेणार आहोत. त्याने वडी कशी कुरकुरीत मस्त अशी होते. मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मी इथे जास्त पाणी ॲड नाही केलं आहे. आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे बॅटरची. आता पानांना मी चिंचेचं पाणी लावून घेणार आहे. पान मी कशा प्रकारे ठेवलं आहे ते तुम्ही बघू शकता. पान आपण उलटं ठेवणार आहोत. जी डार्क हिरवी बाजू आहे ती खाली ठेवायची आहे. चिंचेचं पाणी लावून झाल्याच्या नंतर जे बॅटर आपण तयार केलं होतं ते आपण पानांना लावून घेणार आहोत. व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. चांगलं पसरवायचं आहे. पानाला टोकापासून सगळीकडे बॅटर छान लागलं पाहिजे. कंजूसी नाही करायची इथे बॅटर लावायला. पानं जेवढी आहेत त्यानुसार आपण अंदाजे बॅटर व्यवस्थित बनवायचं आहे. आता दुसरं पान घेतलं आणि तेही उलटं मी ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी पानं ठेवलेली आहेत ती. त्यानंतर प्रत्येक पानाला मी चिंचेचं पाणी लावून घेतलेलं आहे, कारण अळूची पानं ही कधी कधी घशाला खवखवतात, त्यामुळे आंबट पाणी आपण लावून घेणार. कोकमचं पाणी पण चालून जाईल किंवा लिंबूही लावला तरी चालेल. अशाच प्रकारे पानं आपण एक एक आलटून पलटून ठेवणार आहोत आणि प्रत्येक पानाला चिंचेचं पाणी लावून घेतलेलं आहे आणि मग त्यावर आपण बॅटर लावत आहोत. प्रत्येक पानाला बॅटर एकदम चांगलं लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला पहिलं पान जे आहे ते मोठं असेल तर ते मोठं घ्यायचं आणि त्यानंतर साईजने जसे पानं असतील छोटी छोटी तशा प्रकारे आपण घेणार आहोत. मोठं पान सुरुवातीलाच घ्यायचं आहे. बघू शकता मी कशा प्रकारे पानं लावत चाललेली आहे ते एक एक. आधी सर्वात मोठं पान घेतलं, त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडं छोटं, मग छोटं, मग छोटं, अशीच पानं मी घेतलेली आहेत. व्यवस्थित बॅटर सगळीकडे लावून घेतलेलं आहे. ज्या गोष्टीला मेहनत जास्त लागते तीच गोष्ट अगदी खायला चविष्ट आणि छान लागते. अळूच्या वडीचं पण तसंच आहे. करायला थोडी मेहनत लागते पण चवीला खूप छान लागतात. आता बघू शकता कशा प्रकारे आपल्याला घडी करायची आहे ती. पहिला बाजूच्या दोन्ही साईडने आपण घडी करून घेणार आहोत.
आता आपण रोल करून घेणार आहोत. बॅटर लावतच जायचं आहे आपल्याला, म्हणजे गोल चिटकून राहणार व्यवस्थित. रोल करून घ्यायचा आहे अळूच्या वडीचा. आपला एक अळूचं रोल तयार झालेला आहे. आता आपण दुसरा बनवत आहोत. सेम पद्धतीने तसंच करायचं आहे. मोठं पान घेतलेलं आहे, पहिला मी उलटं ठेवलं, त्याच्यावर चिंचेचं पाणी लावून घेतलेलं आहे आणि मग बॅटर लावलं आहे. आता दुसरं पान घेतलं, उलट्या साईडने ठेवलं आहे ते, त्यालाही आपण चिंचेचं पाणी लावून घेतलेलं आहे. बॅटर लावून घेणार आहोत. आता अशीच आपण 3-4 पानं लावून घेणार आहोत. प्रत्येक पानाला मी इथे चिंचेचं पाणी लावलेलंच होतं. आता साईडने घडी करून घ्यायची आहे. बस रोल करून घ्यायचा व्यवस्थित. बस आपला सेकंड रोल पण तयार झालेला आहे अळूच्या वड्याचा. तसंच तिसरा पण मी करून घेतलेला आहे. आता एका चाळणीमध्ये तेल लावून घ्यायचं आहे चारी बाजूने सगळीकडे व्यवस्थित, आणि त्यामध्ये आपण अळूचे जे रोल केले आहेत पानांचे ते ठेवायचे आहे. आपल्याला आता इथे स्टीम करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं. अर्धा लिंबू घातला आहे पाण्यामध्ये, भांडं काळं होऊ नये म्हणून. ॲल्युमिनियमचं भांडं असंच जर तुम्ही ठेवलं तर ते काळं पडतं, म्हणून लिंबू घातला आहे मी त्यात. आता स्टीम करायला ठेवून दिलं होतं. एक 25 मिनटं मी स्टीम करून घेतलेले आहेत अळूची वडी. बघू शकता 25 मिनटानंतर व्यवस्थित आपली अळूची वडी स्टीम झालेली आहे. थंड व्हायला ठेवायचं आहे. मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं एक अर्धा तास सेट व्हायला अळूची वडी. सेट झाल्यावर कसे व्यवस्थित तुकडे पडतात अळूच्या वडीचे, मधूनच ते तुटत नाहीत. बघू शकता तुम्ही. एक 15-20 मिनटं तरी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवा सेट व्हायला, म्हणजे अळूची वडे पटापट कट करायला इझी जातं. तेल तापलेलं आहे पॅनमध्ये. आता अळूच्या वड्या आपण फ्राय करून घेणार आहोत. अळूच्या वड्यांना फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 मिनटाच्या आत ते एकदम मस्त व्यवस्थित फ्राय होतात. पलटून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूने पण आपण छान फ्राय करून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपण अळूच्या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता सर्व करूया गरमागरम मस्त. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.